कुरंगी येथील योगेश ठाकरे यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश। 2 महिन्यापूर्वी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे व माननीय आमदार किशोरप्पा पाटील यांच्या उपस्थितीत निवडक कार्यकर्त्यांसह योगेश ठाकरे यांचा शिवसेनेत प्रवेश झाला होता। परंतु काही कार्यकर्त्यांचा प्रवेश बाकी होता। ह्या कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा आमदार किशोरप्पा पाटील यांच्या नांद्रा येथील नर्मदा ॲग्रो कंपनीत नुकताच पार पडला। यावेळी किशोरप्पा पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आदरणीय किशोरजी बारावकर, आपल्या गटाचे जिल्हा परिषदेचे सदस्य आदरणीय पदम बापू, शिवसेनेचे शहर प्रमुख सुमित सावंत, ज्यांच्या नेतृत्वाखाली आज प्रवेश होतोय, असे आपल्या सगळ्यांचे आवडते आदरणीय योगेश दादा, मार्केट कमिटीचे माजी संचालक आणि आता नवीनच एका संस्थेवर झालेले संचालक आदरणीय राजू दादा, समाधान भाऊ, राजू अण्णा, नगरांना, सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि समोर मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी, बांधवांनो आणि मित्रांनो, मी पहिल्यांदा खरं म्हणजे प्रवेश झाल्यानंतर आपण बोललं पाहिजे, पण मग ते सगळं प्रवेश करून बोलायला मग ते सगळी घडी विस्कटली असते, बसा उठा, मग ती गडबड। त्याच्यामुळे आम्ही पहिले बोलून घेतोय। 10 मिनिटानंतर अर्थात 20 मिनिटानंतर आपला सगळ्यांचा प्रवेश होणारच आहे। त्याच्यामुळे 15-20 मिनिटानंतर तुमचं सगळ्यांचं शिवसेनेमध्ये आपण आलात, त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मी शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो, तुमचं अभिनंदन करतो। खरं म्हणजे मला आज कळलं, योगेश ज्यावेळेस मुंबईला आले त्यावेळेस मी त्यांना म्हटलं होतं की तुम्ही सगळ्यांना घेऊन यायला पाहिजे। ते म्हणे आप्पा इतक्यांना कसं आलं? मी म्हटलं असतील 10-20, पण ते आज कळलं की योगेश दादाने नाही का म्हटलं, कारण आपल्याला 2-4 ट्रॅक्सने चाललं नसतं, इनोवाने चाललं नसतं, एखादी रेल्वेच बुक करावी लागली। त्याच्यामुळे योगेश दादाने जो निर्णय घेतला तो अतिशय कौतुकास्पद आहे, तो आपण स्वीकारला। नाही तर बरेच जण असे म्हणतात तू गया मुंबईला प्रवेश करू ना आपल्या कंपनीमध्ये येऊ ना, पण ती परिस्थितीच तशी आहे। म्हणून आता कायदा चालू झालाय, हम दो हमारे दो। एवढी जर सगळी गर्दी राहिली तर ते जमत नाही। म्हणून योगेश दादासह तुमचं सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो की आपण शिवसेनेमध्ये या ठिकाणी आलात। तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करत असताना मी योगेश दादांनी सांगितलं की सत्तेत आल्यानंतर एखाद्या विरोधकाला प्रवेश करणं हे खूप जिकिरीचं होतं किंवा खूप त्याला वेळ द्यावा लागतो, खूप अडचणींचा सामना करावा लागतो। परंतु आज खऱ्या अर्थाने त्या कुरंगीतलं मला वाटतं स्वप्न माझं पूर्ण झालं। तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून मला असं वाटायचं की या गावामध्ये इतकं चांगलं काम करणारा हा तरुण यांनी आपल्या पक्षात यायला हवं, यांनी प्रवाहामध्ये यायला हवं, की जी खंत योगेशने आज आपल्याजवळ बोलून दाखवली की आदरणीय कैलासवासी डॉक्टर साहेब आपल्या गावाचं नेतृत्व करत असताना पासून आजपर्यंत साध्या गटारी सुद्धा होऊ शकल्या नाही, ही खंत मला वाटतं योगेश दादांनी बोलून दाखवली। आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या 2-2.5 वर्षात 5 वर्षामध्ये 100% गावाला गटारी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला। कारण ड्रेनेज हा सगळ्यात महत्वाचा विषय असतो की घरातलं निघणारं पाणी जोपर्यंत गावाच्या बाहेर जात नाही तोपर्यंत आपण डास, मच्छर आजारांपासून वाचू शकत नाही।